नमस्कार मैत्रिणींनो, मी उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्व मैत्रिणींचं स्वागत करत आहे। मैत्रिणींनो, आज म्हणजे 2-3 दिवसाखाली मी तुम्हाला व्हिडिओमध्ये म्हटलेलं होतं की आपल्याला 3 प्रकारची कटोरीची कटिंग आणि स्टिचिंग पाहायची आहे। तर त्या बाबतीत मी व्हिडिओ आणलेला आहे। आजचा जो आहे तो म्हणजे तुम्हाला साधी कटोरी कट कशा पद्धतीने टीच करायचं आहे किंवा तुम्हाला डबल कटोरी न कट करता कशा पद्धतीने टीच करायची आहे। त्याच्यानंतर तुम्हाला तिसरी जी पद्धत आहे ती कट करून तुम्हाला कशा पद्धतीने टीच करायची आहे। या तिन्हीतला फरक आणि तिन्हींची कटिंग आणि स्टिचिंग तुम्हाला सर्व काही आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओवर शेवटपर्यंत पाहिल्याच्या नंतर तुम्हाला जे काही प्रश्न पडतील किंवा विचारायचे असतील तर ते तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकतात। आणि दररोज व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून माझे जे व्हिडिओ अपलोड होतील त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत असतं। त्यासाठी भरपूर सारं काम असतं, त्या कामातून वेळ काढून तुमच्यासाठी जी काही माहिती आहे ती देत असते। आपली कटोरी ब्लाउजची सिरीज पण संपलेली आहे, 4 टक्सची प्रिन्स कटची पण सिरीज जी आहे ती संपलेली आहे। तर दररोज लवकरात लवकर व्हिडिओ मी टाकण्याचा प्रयत्न करत असते, पण शूट करायला टाइमच भेटत नाही। त्याच्यातूनही तुमच्यासाठी मी शूट करत असते आणि त्याच्यानंतर कटिंग स्टिचिंग हे जे काही आहे ते पण दाखवत असते। तर चला मैत्रिणींनो, वेळ न घालवता आपण कटिंगला आणि स्टिचिंगला सुरुवात करू। 3 प्रकारची कटोरी आहे, व्यवस्थित समजून घ्या। स्टेप बाय स्टेप तुम्हाला माहिती दिलेली आहे। सर्व काही व्हिडिओमध्ये तुम्ही व्यवस्थित समजून घेतले की तुम्हाला अगदी न पैसे खर्च करता घरच्या घरी तुम्ही परफेक्ट कटिंग स्टिचिंग शिकू शकतात। तर अशा पद्धतीने मी माहिती देत असते, मराठीमध्ये अगदी सविस्तर माहिती देत असते। तर चला सुरुवात करू। आता इथं आपण आपली साधी जी कटोरी असते, आधी आपण साधी कटोरी पाहणार आहे। त्याच्यानंतर आपल्याला साध्या कटोरीपासून डबल कटोरी कशी बनवायची ते पाहणार आहे। त्याच्यानंतर आपल्याला मधून कट करून कशा पद्धतीने 3/4 जी कटोरी असते ती कशी टीच करायची आहे, म्हणजे तुम्ही तिन्हीतला फरकही पाहू शकतात आणि कशा पद्धतीने टीच करायचे आहेत आणि कट करायचे आहेत ते पण तुम्हाला सर्व काही याच व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। फक्त तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल। आता इथे मी ही पेपरची कटिंग करून घेतलेली आहे। 36 साईजची ब्लाउजची कटोरी आहे। अगोदर आपण काय पाहणार आहे, साधी कटोरी। आपल्याला साधी कटोरी कट करायची आहे। परफेक्ट कटोरी कशी असते तर कुठलाही तुम्ही ब्लाउज कट करत असताल तर तुम्हाला हा भाग जो आहे तो सरळ साईडने ठेवायचा आहे, किंवा तुम्ही अशी जर ठेवली तरी हा भाग आपला हा सरळ आला पाहिजे। ही योग्य पद्धत आहे। अशा पद्धतीने तुम्ही जर ठेवलं तर तुमची कटोरी चपटी होणार नाही, व्यवस्थित असा पफ्स येणार आहे। हे सर्व जी कारणे असतात तर अशा पद्धतीने तुम्ही कटोरी ठेवून घ्यायची आहे। हा भाग जो आहे तो आपण असा त्रिकोणी कट करत असतात। त्यानंतर आपल्याला ही जी साईड आहे, काजी बटन पट्टीची जी साईड आहे ती पण आपल्याला अशा पद्धतीने हे पहा व्यवस्थित आखून घ्यायची आहे। त्याच्यानंतर आपल्याला हा पण भाग व्यवस्थित असा आखून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला हा जो भाग आहे तो पण आपल्याला आहे असा आखून घ्यायचा आहे। साधी कटोरी आहे त्याच्यामुळे आपण ही आहे अशी कट केलेली आहे, आता म्हणजे आखून घेतलेली आहे। आता हे आपण कट करून घेऊ। हे कट करून घेतलेले आहे। हे पहा, आता हे आपले झालेले आहे। आता इथं काय करायचं आहे, आपल्याला टक्स घ्यायचा आहे। आपण अगोदर साधी कटोरी पाहणार आहे। आता हा टक्स घेताना आपल्याला ही भाग आणि ही भाग व्यवस्थित असा फोल्ड करायचा आहे। आणि फोल्ड केल्याच्या नंतर आपल्याला इथून किती घ्यायचं आहे, इथून घ्यायचं आहे आपल्याला 1.5 इंच, म्हणजे आपण आडवा टक्स जो आहे तो 1.5 इंचाचा घेत असतात। 36 साईज आहे, 36 साईजला आपण उभा टक्स घेणार आहेत, पाहू शकतात। इथं आपण ही 1.5 इंचाची मार्किंग करणार आहेत आणि उभा जो आहे तो घेणार आहेत आपण 3 इंच। अशा रीतीने 2.5 न घेता आपण 3 इंचाचा टक्स जो आहे तो घेणार आहे। हे पहा, अशा रीतीने आपण हा घेतला। आता इथून टिप मारून घ्यायची आहे। हे पहा, टिप मारलेले आहे आणि इथे तुम्ही डबल टिप मारून घ्यायची आहे। त्यानंतर आपला हा जो पोर्शन आहे किंवा हा भाग आहे, हा आपला ज्यावेळेस कटोरी जॉईंट करतात त्यावेळेस आपला हा भाग जो आहे तो आपला आतमध्ये आला नाही पाहिजे। हा भाग तुमच्याकडून हे असा जॉईंट झाला तर कटोरीचा शेप जो आहे तो परफेक्ट बसत नसतो। त्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला हा भाग जो आहे
ही जी बाजू आहे ती आपल्याला या साईडने फोल्ड करायची आहे आणि इथून आपण टिप मारून घेणार आहे. तर पाहू शकतात हा आपला भाग सेफ्टीसाठी सुंदर असा राहतो. आणि आपण ही जी कटोरी आहे अशी फोल्ड केली की आपला हा पप्स पाहू शकतात सुंदर असा पप्स आलेला आहे, पाहू शकतात. आणि इथून आपला हा टक्स जो आहे तो इथं 1 इंचाचा जो आपण फोल्ड केलेला जो भाग होता, इथे रेषे दिसत असेल तुम्हाला, तर आपला हे इथं परफेक्ट 1 इंचाचा पॉइंट आलेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही ही सिंगल कटोरी कट केलेली असेल, तुम्हाला साधी कटोरी करायची असेल तर या पद्धतीने आपण पप्स जो आहे तो घेत असतात. आता ही झाली आपली सिंगल. आता ही साईडला ठेवून देऊता आणि आपण आता घेणार आहेत सिंगल कटोरी पासून अगदी तुम्ही न कट करता कशा पद्धतीने कटोरी कट करून पाहू शकता. आता इथे हा कपडा घेतलेला आहे मी, त्याच कलरचे कपडे घेतलेले आहे. फक्त तुम्हाला 3 प्रकारची कटोरी कशी कट करायची आहे, स्टिच करायची आहे ते तुम्हाला इथं दाखवत आहे. आता तशीच सेम ठेवलेली आहे आपण. या खालच्या साईडने आपण हा सरळ भाग ठेवलेला आहे. सरळ भाग ठेवल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, इथून आहे असे आखून घ्यायचे आहे. कुठून आखून घ्यायचे आहे आपल्याला, हे पहा इथून आखून घेतलेले आहे. आता आपल्याला हा मधला जो टक्स आहे तर इथली शिलाई घेण्यासाठी कट केला तर आपल्याला अर्धा इंचाची शिलाई लागत असते. आपण इथे हा कट करणार नाही, फक्त पाव इंचाची शिलाई घेणार आहे. तर मी या पद्धतीनेच कस्टमरचे ब्लाऊज जे आहे ती टीच करत असते. आता इथे अर्धा इंच मी वर सरकवून घेतलेला आहे. तुम्ही टेपच्या सहाय्याने पण घेऊ शकता. हे पहा इथे टेपच्या सहाय्याने तुम्ही मोजून पण हे अर्धा इंच वर सरकवून घ्यायचं आहे. म्हणजे आपला अर्धा इंच घेतलं की परफेक्ट आपल्याला पाव इंचाची शिलाई जी आहे ती घेता येत असते. आणि आपण आहे असा आकार जो आहे तो आपण इथे व्यवस्थित असा देऊन घेणार आहे. इथे आपल्याला काय चेंज करायचं, फक्त खालच्या साईडने आपल्याला वाढवून घ्यायची आहे, कारण आपण सिंगल कटोरी पासून डबल कटोरी बनवत असतात त्यासाठी. हे पहा अशा पद्धतीने घेतलेली आहे. आता ही कटोरी तुम्हाला मोठी दिसते, पण ज्यावेळेस तुम्ही हा मधला टक्स घेता त्यावेळेस तुमची कटोरी छोटी होणार आहे. आता ही मी कट करून घेणार आहे. सेम त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, ही कटोरी जी आहे ती आपल्याला फोल्ड करायची आहे. फोल्ड केल्याच्या नंतर आपल्याला इथे काय करायचं आहे, आडवा टक्स आहे आपला 1.5 इंचाचा, उभा टक्स घ्यायचा आहे आपल्याला 3 इंचाचा. सेम आपल्याला त्याच पद्धतीने घ्यायचा आहे. हे 3 इंचाचा टक्स घेतलेला आहे. आता इथे मी शिलाई मारून घेणार आहे. हे पहा शिलाई मारलेली आहे आणि याला तुम्ही डबल शिलाई मारायची आहे. डबल शिलाई मारायची आहे. हे पहा डबल शिलाई मारलेली आहे. सेम त्याच पद्धतीने आपल्याला साधी जशी आपण ही जी पार्ट आहे आपण फोल्ड करत असतो त्या पद्धतीने हाही फोल्ड करायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने आपण हा फोल्ड केलेला आहे. आता इथे काय करायचं आहे पाहू शकतात. आता इथे मेन आहे आपल्याला पाहू शकतात. आता इथून काय करायचं आहे आपल्याला, हा जो भाग आहे आपला साइड पीसला जॉईंट करायचा, तो आपल्याला वरच्या साइडने गळ्याच्या साइडने आपल्याला काय करायचं आहे, 1.5 इंचाचा अंतर सोडायचं आहे. किती सोडायचं आहे आपल्याला, वरच्या साइडने 1.5 इंचाचं अंतर सोडायचं आहे. टेपच्या सहाय्याने ठेवायचं आहे. तुम्हाला इथं मार्किंग केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला हा जो मध्य काढायचा आहे, 1.5 इंच अंतर सोडलेला आहे, तिथून आपण इथे मध्य काढलेला आहे आणि इथे छोटासा कट मारायचा आहे. हे झालं आपला या साईडचा टक्स. आता आपल्याला या साईडचा जो टक्स आहे तो पण आपल्याला 1.5 इंचाचा घ्यायचा आहे. हे पहा इथं आपण 1.5 इंचावर मार्किंग करणार आहेत आणि याला पण आपण कट मारून घेणार आहे. हे इथं पण कट मारला. आता आपल्याला हे कट मारलेला जो भाग आहे तो आपल्याला काय करायचा आहे, टिच करायचा आहे. हा कट मारलेला आणि हा कट मारलेला. हे पहा अशा पद्धतीने आपण ही उलट बाजू घेतलेली आहे आणि आपण इथून स्टार्टिंग करणार आहे शिलाईला आणि त्याच्यानंतर आपल्याला हा टोक जो आहे तर हा टोक आपल्याला शिलाईमध्ये येऊ द्यायचा आहे. आणि शिलाई 1/2 इंचाची मारायची आहे. आपल्याला शिलाई किती घ्यायची आहे, अगदी 1/2 इंचाची घ्यायची आहे.
हे झालेलं आहे. पाव इंचाची दोन्ही साईडने शिलाई घेतली की आपलं हे अर्धा इंच एक्स्ट्रा जे घेतलेलं आहे ते आपलं आहे असं राहणार आहे. आणि अशा रीतीने आपली ही 3 पीस प्रिन्स कटची जी न कट करता कटोरी आपण टीच करत असतात, म्हणजे आपला हा जो भाग आहे तो आपला साईड पीसला आहे असा राहणार आहे. आणि हे सध्या तर जास्त महिला जे आहेत किंवा माझ्याकडचे कस्टमर असतील तर नेहमी मी याच पद्धतीची कटोरी जी आहे ती यूज करत असते, कारण ही इथून कट न करता आपलं हे लॉक शिलाई राहणार आहे. इथे तुमचं ब्लाऊज फसकल्या जाणार नाही, त्याच्यासाठी मी इथं या पद्धतीने टिप्स वापरत असते. तुम्हीही याच पद्धतीने टिप्स वापरू शकता. आता हे झालेलं आहे आपलं डबल कटोरी. आता ही दुसरी पद्धत झाली आपली. आता राहिलेली आहे आपली तिसरी पद्धत. आता तशीच सेम आपल्याला काय करायचं आहे, त्याच पद्धतीने आपल्याला ही पण कट करून घ्यायची आहे. पण आपल्याला ही कट करताना काय करायचं आहे, आता ही कट मधल्या साईडने कट करायची आहे. तर ते तुम्हाला दिसेनच पुढे. या कटोरीला काय होतंय, तुम्ही पेपरचाच यूज करायचा आहे. या कटोरीसाठी काय करायचं आहे, पेपरचा यूज करायचा आहे. आता हे जे आहे, तर आता इथं काय केलेलं आहे मी पाहू शकतात. आता माझ्याकडे कपडा शिल्लक आहे म्हणून मी इथं कपड्यावर तुम्हाला दाखवते. तुमच्याकडे कपडा शिल्लक नसेल तर तुम्ही अगोदर पेपरवर कट करून घ्यायचे. साधी कटोरी कट करून घ्यायची, म्हणजे 1.5 इंचाने वाढवून घेतलेली जी कटोरी आहे आपण ती कट करून घ्यायची. त्याच्यानंतर तुम्ही दुसऱ्या पेपरवर आहे अशी आखून घ्यायची आहे. आहे अशी आखून आहे तशी. आता मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं आहे त्या पद्धतीने तुमच्याकडे कपडा शिल्लक असेल तर तुम्ही कपड्यावर यूज करू शकता, किंवा आपण हा पेपर कटोरी घेतलेले आहे, म्हणजे आपण छोट्या कटोरीपासून मोठी कटोरी तयार केलेली आहे. मोठ्या कटोरीपासून आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. हा पेपर जो आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला ब्लाऊज पीस जो आहे तो कट करून घ्यायचा आहे. आता मी हे आहे असे आखून घेतलेलं आहे. सेम पद्धतीने आपण ज्या पद्धतीने अगोदरच्या कटोरीमध्ये 1.5 इंचानं वरच्या साईडने सोडलेलं आहे, या साईडने आपण 1.5 इंचानं मार्किंग केलेलं आहे. तसंच आपण हे जे अंतर आहे या अंतरचं आपण मध्य काढलेलं आहे. अगोदर आपण हे कट करून घेऊ म्हणजे तुम्हाला समजा. हे पहा, आता आपण इथं 1.5 इंचाचं अंतर घेतलेलं आहे, इथं 1.5 इंचाचं अंतर घेतलेलं आहे. याचा आपल्याला काय करायचं आहे, सेंटर काढायचं आहे. जसं की आपण अगोदरच्या कटोरीमध्ये पाहिलेलं आहे त्याच पद्धतीने आपल्याला याचं सेंटर काढायचं आहे. तर इथं मी कट मारून घेत आहे. कट मारल्याच्या नंतर काय करायचं आहे आपल्याला, कट मारल्याच्या नंतर हा पॉइंट आणि आपला इथला जो टक्स आहे हे किती आहे आपला 1.5 इंचाचा या साईडने, 1.5 इंचाचा या साईडने, आणि उभा टक्स आहे आपला 3 इंचाचा. हे पहा, आता हे आखून घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो कट केलेला पॉइंट आहे इथं कट मारून घ्यायचा आहे, आणि हा पॉइंट आपल्याला इथे घ्यायचा आहे. हे कधी घ्यायचं आहे आपल्याला, ही सिंगल आपण पेपरवर कट केला, याच्यानंतर तुम्ही आणखीन याच पद्धतीने पेपरवर कट करून घ्यायचं. मी ज्या पद्धतीने तुम्हाला कपड्यावर सांगत आहे तुम्ही पेपरवर घ्यायचा आहे, कारण तुमच्याकडे कपडा जास्त नसेल. माझ्याकडे जास्त आहे म्हणून मी तुम्हाला कपड्यावर दाखवत आहे. तुम्ही पेपरवर वाढून घ्यायचं आहे. आता इथून आपल्याला हे कट करायचं आहे. हे पहा, आता हे मी कट केलेलं आहे. आता कट केलेलं आहे, मेन आपल्याला काय करायचं आहे, आता हा दुसरा शिल्लक कपडा आहे म्हणून मी याच्यावर तुम्हाला दाखवत आहे. सेम त्याच मेथडनं आपल्याला काय करायचं आहे, त्याच पद्धतीने आपल्याला हा पॉइंट हा जो खालचा भाग आहे आपण इथे ठेवून घेणार आहे क्रॉसमध्येच. सरळ भाग ठेवला क्रॉसमध्ये, आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथे 1 इंच अंतर ठेवायचं आहे. किती ठेवायचं आहे आपल्याला, 1 इंच अंतर ठेवायचं आहे. कारण आपल्याला या साईडची शिलाईसाठी किती लागणार आहे आपल्याला, अर्धा इंच. या साईडच्या शिलाईसाठी अर्धा इंच लागणार आहे. अशा रीतीने हे पहा, या पद्धतीने आपण काय केलेलं आहे अशी कटोरी आपण या पद्धतीने आपण ही कटोरी जी आहे ती व्यवस्थित अशी ठेवून आखून घेतलेली आहे, पाहू शकतात. आता याला कट करायचं आहे आपल्याला.
आता आपल्याला काय करणार आहे, या साईडने शिलाईसाठी अर्धा इंच, या साईडने अर्धा इंच. मग आपल्याला ही जी भाग आहे याचा मध्य काढायचा आहे. जिथे आपण हे पॉइंट केलेला आहे तिथे हे पहा एकदम सेम आपण ठेवलेला आहे. आता हे मी पूर्ण कट करून घेणार आहे. पण ह्या कटोरीसाठी तुम्हाला खूप वेळ जातो. मग तुम्हाला कोणती सोपी वाटते तुम्ही त्या पद्धतीने टिच करून घेऊ शकता. आता मी काय करणार आहे, इथून कट करणार आहे. मधला जो पॉइंट आहे तो आपण कट करणार आहे. हे पहा आता हे आपलं कामाचे आहे का कटोरी, ही नाही आपली कामाची कटोरी. आपल्याला मेन कटोरी जी आहे ती आपण खालची घेतलेली जी आहे ती आहे. आता आपण इथे काय करणार आहे, 1.5 इंचाचा टक्स जो आहे तो आपण घेणार आहे. दीड इंचाचा आडवा आणि उभा 3 इंचाचा इथे टक्स घेणार आहे. सेम पद्धतीने याला पण आपल्याला डबल टिप मारायची आहे आणि हा भाग आपल्याला फोल्ड करायचा आहे. हे पहा अशा रीतीने आपल्याला हा झालेला आहे. आता हे काय करायचं आहे, आपल्याला इथे जॉईन करून घ्यायचं आहे. हा मधला पॉइंट आपला इथंच आला पाहिजे. हा पॉइंट आपला हे व्यवस्थित पाहायचं आहे. कमी भाग आपला कुठल्या साईडचा आहे, काजी बटन पट्टीच्या साईडचा. हे जे आहे ते आपला साईड पीस साईडचा आहे, पाहू शकतात इथे. तर अशा पद्धतीने आपण हे लक्ष देऊन तुम्हाला हा पॉइंट जो आहे तो मध्यभागी आला पाहिजे. तर हे पाहू शकतात. याला आता आपण ओपन फोल्ड करणार आहे आणि अशा पद्धतीने आपली ही कट करून ब्लाउजची स्टिचिंग झालेली आहे. तर पाहू शकतात या पद्धतीने आपली ही कट केलेला जो भाग आहे तो फोल्ड करून आपण टेच केलेला आहे. हे पहा. तर मी हे सर्व काही पार्ट जे आहेत ना तुम्हाला अस्तरवर दाखवलेले आहेत. तर अशा पद्धतीने आपली ही कटिंगची कट केलेली कटोरी आहे. त्यानंतर आपली ही आहे आपण कट न करता कटोरी. तर अशा पद्धतीने आपल्या ह्या 3 प्रकारच्या कटोरी जी आहे ती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये तिन्ही प्रकारची कटोरीची कटिंग आणि स्टिचिंग हे तिन्ही शिकवलेलं आहे. तर आय होप मैत्रिणींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. नाही आवडला असेल लाईक करा, शेअर करा. काही ब्लाऊज बद्दलचे प्रश्न असतील किंवा या कटोरीमध्ये तुम्हाला काही डाऊट आलेला असेल तर तो तुम्ही प्रश्न कमेंटद्वारे विचारू शकता. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूत पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.